काल असं म्हणाले होते की 8 महिने राहिलेत आणि आपला वेगानं काम करायचं, खूप काम करायचं आहे. त्याच्यानंतर म्हणाले की 8 महिने राहिले म्हणजे काय, असं सगळं चर्चा नाही, सुरू झाली. खरं म्हणजे अ, जे आपलं आता लोकसभेच्या निवडणुका आहेत. लोकसभेचा आता सगळा त्या दृष्टीने मेळावे सुरू झालेले आहेत. त्यानंतर विधानसभेच्या कामाला सुरुवात होईल. खरं म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलंही काम करत नाही. निवडणुका असू द्या नसू द्या, महायुतीचं काम 12 महिने 365 दिवस सुरू आहे. कारण आपण पाहतोय की 1.5 वर्षामध्ये, आता 1.5 वर्षापूर्वी निवडणुका होत्या कुठल्या, पण आम्ही निर्णय घेतले जे आजपर्यंत या महाराष्ट्राने पाहिले नाहीत. असे ऐतिहासिक निर्णय सर्वसामान्य माणसासाठी घेतले, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी घेतले, महिला भगिनींसाठी घेतले, तरुणांच्या रोजगारासाठी घेतले, उद्योग वाढीसाठी घेतले. आणि त्यामुळे आज महाराष्ट्र उद्योगामध्ये नंबर 1 आहे. आज महाराष्ट्र आपण पाहिलं तर इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधाचे प्रकल्प देशामध्ये नंबर 1चे प्रकल्प आहेत. आज आपण शेतकऱ्यांसाठी 6,000 रुपयाची योजना सुरू केली वर्षाला. आज राज्यामध्ये इतर कुठल्याही राज्यात नाही. पीक विमा 1 रुपयामध्ये केली. लेक लाडकी योजना सुरू केली. STमध्ये 50% सवलत दिली. हे सगळ्या योजना ज्या आहेत, या योजना आम्ही जेव्हा सुरू केल्या, सुरुवातीला मी आणि देवेंद्रजी दोघंच होतो मंत्रिमंडळात. आम्ही तेव्हापासून सिंचनाचे जे प्रकल्प आहेत त्याला प्राधान्य दिले. जवळपास 35 सिंचनाचे प्रकल्प 10 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचा निर्णय आम्ही घेतला. तेव्हा काही निवडणुका होत्या नव्हत्या, पण निवडणुका असू द्या नसू द्या, आम्ही लोकहिताची कामं, लोकहिताचे निर्णय जे घेतलेत, म्हणजे त्याच्यामध्ये आपण म्हणू की निर्णय वेगवान, सरकार गतिमान, एकापेक्षा एक निर्णय आम्ही घेत जातो आहे. आज आरोग्याच्या योजना, शिक्षणाच्या योजना, आज आरोग्य सुविधा ज्या आहेत, 1.5 लाखाच्या 5 लाख आम्ही महात्मा ज्योतिराव फुले योजना जी आहे त्यातल्या सगळ्या अटी काढून टाकल्या. अगदी श्रीमंतापासून सर्वसामान्य गरिबापर्यंत त्याच्यामध्ये हे मिळेल. आणि त्यामुळे असे जे काही प्रकल्प मागच्या 2.5 वर्षामध्ये थांबले होते त्याला आम्ही चालना देण्याचं काम केलं. तेव्हा कुठं निवडणुका होत्या. त्यामुळे निवडणुका असू द्या नसू द्या, महायुतीचं काम जोरात सुरू आहे. शासन आपल्या दारी 2,19,00,000 लोकांना लाभ मिळाला. हे पहिल्यांदा होतं आहे. आज डायरेक्ट त्यांच्या एका छताखाली जाऊन त्यांना लाभ देण्याचं काम, ह्या योजना अगोदर नव्हत्या का? माणसं कंटाळून जायचे आणि योजनेचा नाद सोडायचे. म्हणून आम्ही त्यांना शोधून आमचे कलेक्टर, BDO, CO, SP सगळे कामाला लागतात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.